सध्या राज्यामध्ये देशामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. आपल्याबरोबर आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब, काय सांगाल साहेब, सध्या परिस्थिती कशी आहे? राज्यामध्ये आरोग्याच्या म्हणजे कोरोनाच्या पेशंट वाढण्यासंदर्भात बरीचशी आपल्याकडे जे काय माहिती येते त्या माहितीबद्दल वस्तुस्थिती अशी आहे की सौम्य लक्षणे असल्यामुळं कोरोनाच्याबद्दल पूर्वीसारखी काळजी करण्याची काही गरज नाही. फक्त आपल्याला आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागाच्या वतीनं वारंवार दिलेल्या आहेत. पेशंटची संख्या जरी वाढत असेल तरी केंद्र शासनाने राज्य शासनाने जी काही सूचना दिल्यात त्याप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाचं मॉनिटरिंग सुरू आहे. आणि कुठेही असं म्हणजे दुर्दैवानं जे आज काही पेशंटचं निधन झालं ते दुर्दैवानं सहव्याधी त्यांना होते, कोमॉर्बिड होते, त्यामुळे झालेलं आहे. फक्त कोरोनामुळे कुठेही अशा पद्धतीची दुःखद घटना घडलेली नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की विनाकारण सर्व लोकांनी घाबरून जाणं, पॅनिक होणं याच्यापेक्षा सुद्धा फक्त आपल्या आरोग्याची काळजी आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावी एवढीच विनंती मी आपल्याला करेन. अजित पवार गटाचे काही आमदार सत्तेत येण्यात इच्छुक आहेत, पण आपण जर पाहिलं तर शरद पवार भाजपबरोबर युती करायचं नाही म्हणतात, पण खासदारही जाणे नाहीत, पण आमदार इच्छुक अवस्था झाली, त्यांची अस्वस्थता झालेली आहे की निधी मिळत नाही म्हणून. आता तो त्यांच्या पक्षांतर्गतला भाग आहे. खरं म्हणजे प्रत्येक पार्टीमध्ये थोडीशी राजकीय दृष्टिकोनातून आपल्या राजकीय अस्तित्वाची जी लढाई असते त्यातला तो भाग असेल. आता तो त्यांच्या पक्षांतर्गत भाग असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. संजय राऊतांनी अशी एक सकाळी टीका केली की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झाली, ते बहुतेक करून अंबानींची तक्रार करण्यासाठी गेले, अतिक्रमणासाठी गेले असेल असं संजय राऊतांनी टीका केली आहे. मी अजून काही टी व्ही बघितलेलं नाही त्यामुळे त्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. प्रतिक्रिया टी व्ही बघितल्यानंतर किंवा त्यांच्या बातमीतली वस्तुस्थिती बघितल्याशिवाय आपण प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. धन्यवाद. आपल्याबरोबर हे होती आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांनी सांगितले राज्यामध्ये कोरोनामध्ये कुणी भीती घाबरून जाणे, प्रत्येक पक्षाचा जो तो प्रश्न ज्याने त्यांनी घ्यावा त्याच्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. कॅमेरामॅन सुनील काटकरसे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.